सुप्रभात, गुड मॉर्निंग सर्वांना। आजचा दिवस खूप छान मस्त आरोग्याचा जाओ ही शंकर बाबा चरणी प्रार्थना। आज आहे गणेश जयंती, तर गणेश जयंतीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। तर आज सकाळची बऱ्यापैकी थोडीशी कामं उरकलेली आहेत, कारण सकाळी सकाळी थोडीशी सरांना ऑफिसला जायची आणि मुलांना शाळेत जायची घाई असते। पण आज फर्स्ट सॅटरडे असल्यामुळं मुले घरीच आहेत, तर त्यांचा चालला आहे नाश्ता। समर्थ करतो आहे नाश्ता आणि पार्थ नाश्ता करून बसला आहे वरती। हाय करा पार्थ। सकाळी सकाळी कार्टून पाहून मस्तपैकी चाललेला आहे नाश्ता वगैरे। सकाळचे वाजले आहेत 10 आणि आत्ताशी चालला आहे त्यांचा नाश्ता। मम्मी काय बनवते? मी आज तूप बनवते। अशा प्रकारे मी 8 ते 10 दिवसाची शाई अशी जमा करून ठेवते। लोणी काढायचं आहे त्याचं। तर आपण शाई अशी 8-10 दिवस अशी फ्रीज मध्ये कंटेनर मध्ये वगैरे एखाद्या डब्यात ठेवली तर ती व्यवस्थित राहते। थोडासा ठेवल्यामुळे वास येतो त्याचा, तर त्याच्यासाठी त्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चम्मच दही टाकायचं आहे, जेणेकरून त्याचा वास निघून जातो। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। खूप सुंदर आणि फ्रेश घरच्या घरी तूप बनते। तूप हे आमची इथं खूप सर्वांनाच आवडते, सगळ्यात जास्त समर्थला आवडते है ना समर्थ? समर्थला खिचडी खातात 2-2, 3-3 चम्मच तूप असलं तरी। तूप बऱ्याच पद्धतीने बनवतात बरं का। रवीनी बनवलं तरी होते, परत हाताने आपण व्यवस्थित फेटले तरी होते, पण मी मिक्सर मध्ये बनवते कारण की खूप लवकर बनल्या जातं आणि वेळ कमी लागतो। किंवा ग्राइंडर वगैरे असलं त्यानेही खूप पटकन बनते। अशा पद्धतीने ना थोडस आपण असं मिक्सर मध्ये घ्यायचं काढून, कारण जास्त नाही घ्यायचं, मिक्सरवर लोड येतो। अशा पद्धतीने थोडस आपण फिरून घेतलं का ते घट्टसर बनतं। त्यामध्ये थोडस पाणी घालायचं। लोणी काढणं व तूप बनवणं असं खूप काही अवघड नाहीये। तर थोडंसं ते 1-2 वेळेस फिरवलं की होऊन जातं।
2 मिनिटांमध्ये लोणी तयार झालेलं आहे। असं 2 मिनिटांमध्ये मिक्सर मधून काढल्यानंतर त्याचा गोळा तयार होतो। जास्त काही करावं लागत नाही। तर बाकीचं लोणी आपण असंच काढून घेऊया सगळं। हे दाखव समर्थ कसं निघलंय। एकच मी हे काढले भांड, आणखी बऱ्यापैकी लोणी काढायचं बाकी आहे। एवढं सर्व लोणी काढून झालेलं आहे। आता त्याचा आपण गोळा बनवून घेऊया। व्यवस्थित त्याचा गोळा बनवायचा आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, जेणेकरून त्याचा आपण खूप दिवसाची ठेवलेली शाई वास वगैरे काही येत नाही। पावशेर अर्धा किलो तूप सहजासहजी घरच्या घरी निघून जाते। ह्या पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा आणि त्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं। नंतर लोण्याचा गोळा मंद आचेवर गॅसवर कडण्यासाठी ठेवून द्यायचा व लोण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये तुळशीची पाने, नागिनीचे पान टाकायचे की जेणेकरून त्याला खूप सुंदर असा वास येतो व कलरही छान येतो। तूप तर कडतच राहील, पण आज सरांना आहे टेलिफोन ड्युटी। सर आलेले आहेत ऑफिसवरनं, त्यांच्यासाठी खिचडी साबुदाण्याची बनवते। साबुदाण्याची खिचडी ही बऱ्यापैकी सर्वांनाच आवडते, पण ती उपवासाच्या दिवशी खाऊशी वाटत नाही आणि खास तर ती अशी कोणी बनवली स्पेशली तर मग ती आवडते, स्वतःची स्वतःला खावं वाटत नाही बनवलेली कितीही छान झाली तरी। खिचडी बनवता बनवता साईडला तूपही कडत आहे। आता खिचडी ही परतून झालेली आहे। टेलिफोन ड्युटी असली का सर 11 वाजता जेवणासाठी घरी येतात, नाही तर इतर वेळेस सकाळी 8 वाजता जेवण करून जातात। आता आपली खिचडी झालेली आहे तयार आणि त्याचबरोबर सकाळची सर्व कामेही झालेली आहेत। संध्याकाळी सर ऑफिसवरून आल्यावर फ्रेश झाल्यानंतर आम्ही शनी मारुतीच्या दर्शनासाठी गेलो। शनी मारुतीचे दर्शन झाल्यानंतर आम्ही गणपतीच्या दर्शनासाठी निघालो। दर शनिवारी सर न चुकता शनीला व मारुतीला दर्शनासाठी जातात। गणेश जयंतीमुळे गणपतीचे मंदिर खूप सुंदर सजवलेले होते, तसे तिथे सप्ताही बसलेला होता। रोज संध्याकाळी इथे कीर्तनही होते। तसेच उद्या ह्या ठिकाणी खूप मोठा महाप्रसाद आहे। उद्या म्हणजेच गणेश जयंतीच्या दुसऱ्या दिवशी इथे प्रसादाचे आयोजन केलेले असते। आमच्या इथले हे छोटेसे गणपतीचे मंदिर तुम्हाला कसे वाटले कमेंट्समध्ये नक्की सांगा।